नासमज आणि निष्पाप आणि काय म्हणते त्याला निराकस माझा गवारी बांधव इथे ज्या मोठ्या संख्येने जमलेला आहे त्या लोकांना राज्य सरकार कोण आहे काय आहे कोणासोबत लढाई हे समजलं पाहिजे पहिले, त्याच्यानंतरच आपण माहिती आहे का लढाई जिंकू शकू. जर आपल्याला माहितच नसलं तर काय, आजपर्यंत माहिती का हे लोक आपला फक्त वापर करून घेत आलेले आहे, हे सरकार वापर करून घेत आलेले आहे. त्या वापराचा आपण अजून प्रयत्न आपल्या डोक्यात कोणी उतरवलं नाही का कशा पद्धतीने वापर होत आहे. माहित आहे का सरकार इतकं हुशार आहे का आपल्याला कळू सुद्धा देत नाही का काय होत आहे म्हणून. समजलं का आपण एकमेकांनी बांधवांनी सांगितलं की आम्ही बीजेपी कडून इतक्या वर्षापासून आहोत, बीजेपीला इतक्या वर्षापासून मत द्या त्याला बीजेपीला असं बीजेपीला तसं. मला एक सांगावं प्रेमानं होते, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं प्रेमानं काहीही मिळणार नाही, प्रेमानं काहीच मिळत नाही. तुमचं रक्त सळसळू द्या, गवऱ्याचं रक्त सळसळू द्या, उन्हात राहणाऱ्याचं रक्त सळसळू द्या, नदीत राहणाऱ्या लोकांचं रक्त सळसळू द्या, जंगलात राहणाऱ्या लोकांचं रक्त सळसळू द्या, तरच न्याय मिळत नाही तर मिळणार नाही. दुसरी गोष्ट सरकारचं आता महाराष्ट्र शासनाने 4 कायदे केले. बाबासाहेबांनी 19 जे कायदे संविधानामध्ये कायदे जे लिहून ठेवले होते ते कायदे शेतकरी कामगार कष्टकरी आणि मजुरांसाठी ठेवलेले होते. आणि ज्या बाबासाहेबांनी पहिलेच सांगितलं होतं की आरक्षणासाठी आपण आरक्षणात बसतो, आपलं आरक्षण कुठल्याही जातीनं हिसकाटून म्हणजे कशा पद्धतीने घेतलं काय घेतलं याच्यापर्यंत आपल्याला जायचं नाही, परंतु अधिकार सगळ्यांना दिला, आपल्याला सुद्धा दिला होता. आपण आदिवासी आहोत हे सुद्धा आपल्याला माहित आहे, कोणाला सांगण्याची गरज नाही, कोणालाही सांगण्याची गरज नाही. भीक मागायला इथं आलो नाही, त्याच्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल, आपल्या मुलांना शाळा शिकवावी लागेल. दाबी जाती वावरात का हे म्हणण्याला आपल्याला अधिकार मिळणार नाही. सरकार मोठा हुशार आहे, सरकारने माहित आहे का पहिलेच महाराष्ट्रातील काही शाळा बंद केलेल्या आहे. त्यांना असं वाटतं का आदिवासी लोकांना शाळा शिकू द्यायची नाहीये, आदिवासी लोकांना शिक्षण जर मिळालं. तुम्हाला माहित आहे का एक शब्द एक तळत आहे की जो शिक्षणाचं दूध पिला, शिक्षणाचं दूध जर पिला तर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात आहे का तुम्हाला, माहित आहे का जो शिक्षणाचं दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तर आपण शिकलो, आदिवासी लोक शिकलो तर गुरगुरणं बंद होईल का बंद? बोलेल, चालेल, उडेल. शिकलो तर नाही, शिकलो तर काहीच नाही. कारण या सरकारचा हेतू हेच आहे की आदिवासी लोक शिकले नाही पाहिजे, त्यांनी आपल्याला सरळ विचारलं नाही पाहिजे, त्यांनी आपल्या मागण्या नाही मागितल्या पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. तर आता संविधानाच्या